राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे। यामुळे रुग्णांची गैरसोय होतीये। राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी शासनानं लाखो रुपयांचा निधी खर्च केला असून रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। स्वच्छतागृहातील पाण्याचे कॉक तुटलेले असल्यानं दिवस रात्र हजारो लिटर पाणी वाया जाते। शासकीय रुग्णालयातच पाण्याची अशी उधळपट्टी होत असल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। संबंधित यंत्रणेकडून नियमित देखभाल होत नसल्याचं चित्र दिसून येतंय। स्वच्छतागृहातील तुटलेले दरवाजे, फुटलेले कमोड, दुर्गंधीयुक्त परिसर आणि अस्वच्छ वातावरणामुळे रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्यानं रुग्णालयाची प्रतिमा मलिन होतीये। देखभाल दुरुस्तीसाठी खर्च झालेला निधी नेमका कुठं गेला असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। स्वच्छतेचा आदर्श असायला हवे असलेल्या या रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांसह नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रुग्णालय प्रशासनानं तातडीनं स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून तुटलेले पाण्याचे कॉक बदलावेत, पाण्याची होणारी नासाडी थांबवावी आणि रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांसह रुग्णांकडून केली जाते। अन्यथा या प्रकरणी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय।